तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष कुंभार तुमचं माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आजचा आपला ब्लॉग मोठा होणार आहे कारण आम्ही सगळे आज फिरायला चाललो आहोत। घरातले सगळे खुश होते। मी माझे भाऊ आणि सगळे आमच्या बहिणी सगळे खुश होते कारण आम्ही सगळे एकत्र गणपतीपुळ्याला फिरायला जाणार होतो। खूप दिवस झाले नियोजन प्लॅनिंग चाललं होतं आणि ते काय सक्सेस होत नव्हतं, पण शेवटी तो दिवस आलाच। नारळ वगैरे भाऊ इकडं बघा सोलतोय, नारळ वगैरे सोलून झाला। त्यानंतर नारळ वगैरे धुतला, देवदेव वगैरे केलं। आम्ही सगळं देवाचं नाव वगैरे घेतलं। आमचा चांगला पुढं प्रवास सुखाचा जावं त्यामुळे आम्ही पहाटेच लवकरच प्रवास लवकर चालू केलेला होता। नारळ वगैरे फोडून झाल्यानंतर आमचा प्रवास चालू झाला। घरातले सगळेजण आम्हाला सोडायला आले होते। आमचा गावातूनच प्रवास चालू झाला होता। आमच्या घरातली एक गाडी होती आणि गावातली सांगितली होती गाडी, आणि गाडीत आम्ही खूप मजा केली व धमाल केली। बघा आता तुम्ही ऐका। तुझ्या सोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्न राहील ग, तुझ्या सोबत ड्रायव्हर काका तर अशा आम्ही गाडीमध्ये खूप धमाल केली आणि पुढे जाऊन आमच्या दोन गाड्या एकत्र आल्या। म्हणजे आम्ही सगळे मुलं आमच्या घरातलेच भावाच्या गाडीमधून आम्ही येत होतो आणि आमच्या बहिणी सगळ्या गावात एक गाडी सांगितली, त्या गाडीतून होत्या, त्या दोन गाड्या पुढे आल्या। पुढचा आमचा थोडा निर्णय वगैरे चालू होता, कुठे जायचं प्लेस वगैरे गणपतीपुळे तर डिसाईड केलं होतं। अजून एक प्लेस त्यामध्ये ॲड होणार होतं, ते सगळं नियोजन वगैरे चाललं होतं। तर खूप मजा वगैरे येत होती प्रवासात। पुढे बघा तुम्ही शेवटपर्यंत, जसं आम्ही पुढे जातोय तशी खूप मजा येणार आहे ब्लॉग बघायसाठी। तर बघा आमचा प्रवास वगैरे। आता आम्ही ते पेट्रोल पंपावरती पोचलेलो आहे। पेट्रोल पंपावरती पोचून गाडीमध्ये CNG वगैरे भरला। सगळेजण खूप खुश होते, फोटो वगैरे काढण्याच्या नादात होते सगळेजण। आपापल्या बहिणीसोबत सगळेजण म्हणजे खुश होते, सगळे फोटो वगैरे काढत होते। तर सगळ्यांनी फोटो वगैरे खूप काढले, मजा वगैरे केली, धमाल केली खूप सगळ्यांनी गाडीमध्ये। इकडे तर भाव आमचा एक गावातील एक सचिन भोसे म्हणून ड्रायव्हर होता, सगळी CNG वगैरे भरत आहे तिकडे। तर त्यानंतर आम्ही CNG वगैरे भरून झाला आमचा, फोटो वगैरे शूट वगैरे करून झालं सगळं। आणि त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो। हॉटेल सह्याद्रीमध्ये आम्ही नाश्ता करत होतो। नाश्ता आम्ही लाईटलीच केला। आम्ही नाश्ता सगळ्यांनी काही जास्त केला नाही, प्रवासात म्हणतात ना की जास्त काही खायचं नसतं, तर आम्ही जास्त काही नाश्ता केला नाही, लाईटलीच आम्ही नाश्ता केला। तर वडापाव वगैरे सांगितले होते नाश्त्याला। हा बघा आमचा भाऊ, ह्यानं पण ऋषिकेश कुंभार, त्यानं पण खूप मदत केली। हा आमचा RK ड्रायव्हर, हा गणेशमधला मोठा भाऊ आमचा, सगळी सूत्र त्यांच्याकडेच होती, सगळं हँडल वगैरे करत होते। तर ह्यात आमच्या बहिणींचं पण खूप म्हणजे योगदान होतं। तर त्यांनी पण खूप खर्च केला ट्रिपसाठी। तर मजा आली खूप, सगळे आम्ही एकत्र आलो, धमाल वगैरे केली। तर खूप भारी दिवस गेला। 1 डे रिटर्नच आमची ट्रिप होती। तर नाश्ता वगैरे आम्ही केला सगळ्यांनी, हलकाच आम्ही नाश्ता केला। तर त्यानंतर आम्ही आंबे घाटात आम्ही पोचलो आहे। तर आता आम्ही मार्लेश्वरला जात आहे। रस्ता खूप खराब होता, तुम्ही बघता निसर्ग वगैरे। तर पावसाळ्यामध्ये या दिवसात ते माणसं आम्हाला सांगत होते की पावसाळ्यात ह्या दिवसात फिरायला खूप मजा येते। तर तुम्ही कधी पण येत असाल तर शक्यतो पावसाळ्यातच या। ह्या दिवसात पावसाळ्यातच ते बघायसाठी फिरण्यासाठी खूप चांगलं आहे। तर बघा तुम्ही, रस्त्यावर खूप खराब आहे, तर सगळी झाडं झुडपं जंगल वगैरे रात्रीची, तर खूप इथे भीती वाटत असणार। बघा आमचा RK सारखा त्याला घाम येत आहे, घाम वगैरे सारखा पुसत आहे। तर त्याने पण खूप चांगली गाडी वगैरे तो खूप चांगली चालवली, कुठेच त्यांनी अडथळा वगैरे आम्हाला आणून दिला नाही। तर मोठा भाऊ गणेश कुंभार तो पण पुढेच बसला होता, सगळं त्याच्या हातात सूत्र वगैरे होतं। तर बहिणींच्या गाडीत म्हणजे सिस्टरांच्या गाडीत आमच्या एक ऋषिकेश, माझा भाऊ मोठा भाऊ बसला होता, तर त्यांची सगळी काळजी घेत होती तिकडून। तर बघा तुम्ही निसर्ग वगैरे खूप जावा तुम्ही कधी एकदा कोकणात, निसर्ग वगैरे तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच मिळेल। बघा आठवतं आमची आता गाडी खाली उतरली, तर खाली उतरल्यानंतर आम्हाला घरं वगैरे दिसायला लागली। तर मला तर खूप, मी पहिल्यांदाच गेलो होतो, तर खूप साऱ्या गोष्टी अनुभवायला मिळतात। तिकडचे घरे वगैरे, राहणीमान, तिकडचं वातावरण वगैरे
खूप मस्त आहे. तर तुम्ही नक्की जावा, एकदम पावसाळ्यात जावा गेला तर खूप मजा येईल तुम्हाला. तुम्ही बघू शकता इकडे घरं वगैरे त्यांची अजून काय असं जास्त डेव्हलप इकडे झालं नाही. पण तिकडे गेल्यानंतर जो आनंद आहे तो कुठंच मिळणार नाही. हे बघा तुम्ही कसं आहे सगळं, खूप मस्त तिकडचं वातावरण वगैरे आहे. तर खूप मजा वगैरे आली. तर तुम्ही नक्की जावा, एक ना एक दिवस विजिट द्या तिकडे जाऊन तुम्हाला पण खूप मजा येईल. तर तिकडचं राहणीमान वातावरण सगळं तुम्हाला अनुभवायला वगैरे भेटेल. तर आमची गाडी पण आमच्या बहिणीची गाडी पण मागून येतच होती दुसरी गाडी. तर आम्ही पुढं चाललो, ते दुसऱ्या रस्त्याने येत होते. आम्ही आता बघा मार्लेश्वर वगैरे जवळच आलं आहे पुढं, आम्ही काही जास्त लांब नाही. तर तिथं पुढं जे तुम्हाला डोंगर दिसतो त्या डोंगरातच आहे तिकडं. तर आम्ही रस्ता वगैरे आता चांगला चालू झाला, त्यामुळे ड्रायव्हरनं पण आरकेनं आमच्या गाडीचा वेग थोडा वाढवला. तर गाणी वगैरे लावून, आता तुम्ही ऐकलंच मागाशी, गाणी वगैरे लावून आम्ही एन्जॉय करत खूप गेलो. तर शेवटी आम्ही मार्लेश्वर देवस्थानाच्या तिथं पोचलोच. तिथं पोचल्यानंतर 2 साईडला 2 डोंगर आहेत आणि त्या डोंगराच्या बरोबर मग मार्लेश्वर असं शंकराचं एक मंदिर, प्राचीन मंदिर आहे. तर इथं पोचलो आम्ही. दुसरी गाडी आमची येत होती पाठीमागून. थोडं फोटो वगैरे काढलं, खूप मजा आली. तिथल्या लोकांना नंतर मी थोडं विचारलं, तिथली जरा माहिती वगैरे काढली की कसं असतंय काय असते. बघा आता तुम्ही व्हिडिओमध्ये त्यांना विचारलं, काकांना वगैरे त्या विचारलं की तिथं कसं असतंय काय असतंय तिकडचं. त्यांनी पण खूप भारी माहिती सांगितली. नंतर एक मित्र भेटला, एक त्याच्याबरोबर केली थोडी, त्याला पण विचारलं मी की कसं असतंय भावा, म्हणजे काय असतंय तिकडचं. त्यानं पण खूप चांगली अशी माहिती सांगितली. बघा आता तुम्हीच ऐका. तर मी पण त्याला थोडं विचारलं. साधारणपणे माझ्या दिवसाच्या किती गाड्या येतील जातील काय तरी 30-50 गाड्या आहेत. 50 गाड्या आणतो. म्हणजे एका गाडीचं 30 रुपये पावती फाडतो. म्हणजे आणि बाकी म्हणजे इकडचं पावसाळ्यात वगैरे कसं काय वातावरण असतं? तर असं चांगलं पावसात सगळ्यात बाहेर फिरायला असते आणि भावी पावसाळ्यात सगळ्यात जास्त करून असते. आणि तुझं का कुठं गावात राहतो होतं? हो का. मग येणं जाणं तुझं कसं असतं? काय गाडीवर असतं. मग इथं दिवसभरच असतो का? ड्युटी संपलं. म्हणजे असं लास्ट म्हणजे विकेंडला सॅटर्डे संडेला तर जास्त येत असते. शनिवार रविवार असं जास्त येत असते. तर भावानं माहिती वगैरे पण खूप चांगली सांगितली. तर श्री मार्लेश्वर देवस्थानात आपली चढाई वगैरे चालू झालेली आहे. तर हा लहान मुलगा आहे तो माझ्या मोठ्या सिस्टरचा मुलगा आहे. तो चालायला काय मागच नव्हता, पण त्यांना थोडंसं ह्यांनी घेतलं. आता बघू शकता तुम्ही आपली मार्लेश्वरची आता चढाई वगैरे चालू झालेली आहे. आम्ही खूप थकलेलो आहे, दमलेलो आहे. टोटल 570 पायऱ्या आता वरती चढायचं आहेत, आम्हाला चढून जायचं आहे. तर खूप दमलेलो आहे. आता बघूया अजून वरती गेल्यानंतर पण आम्ही बघू, दाखवतो तुम्हाला सगळं आता वरती कसं आहे काय आहे. आम्ही पण फर्स्ट टाइमच चाललोय. तर सगळे खूप खुश पण होते, पण वरून पण खूप लागत होतं, त्यामुळं घाम वगैरे पण खूप येत होता. त्यात उन्हाळ्याचे दिवस वगैरे होते. तर आम्ही पण पटपट गेलो, देवाचं नाव वगैरे घेतलं तर आम्ही पण वरती पटपट जात होतो. तर साईडला 2 डोंगर आहेत आणि मधून एक अशी वाट होती पायऱ्यांची. तर आम्ही शेवटी तिथे पोचलो. तिथे पोचल्यानंतर जरा जीव आला. तर असे 2 साईडला 2 डोंगर आहेत आणि मध्येच त्या डोंगराच्या खाली बरोबर पिंड आहे शंकराची. तर हे सगळे चप्पल वगैरे काढत आहे, खुश आहेत सगळे. चप्पल वगैरे काढून आम्ही दर्शनासाठी वगैरे पुढे गेलो. पावसाळ्यात वगैरे इथं खूप मजा येते असं तिथल्या लोकांनी वगैरे सांगितलं की पर्यटक वगैरे खूप येतात इथे दर्शन घेण्यासाठी वगैरे. तर इकडे सगळे बघा गेलो आम्ही. गेल्यानंतर हे बाहेरून असं बरोबर डोंगराच्या खाली असं एक पिंड आहे शंकराची, प्राचीन आहे खूप. तर ऐका तुम्ही, आत वगैरे यज्ञ वगैरे चालू होतं तिथं, जरा पूजा वगैरे चालू होती, आम्हाला ऐकायला पण भेटलं. ओम शिवराय नमः, ओम महादेवाय नमः, ओम कपाळाय नमः, ओम कपाळे नमः, ओम कामळे नमः, ओम अंधकासुराय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाक्षाय नमः, ओम कारकाराय नमः, ओम कपाळे नमः, ओम भीमाय नमः, ओम वर्चस्वराय नमः, ओम लोणावळाय नमः. डोंगराच्या खाली बरोबर पिंड असल्यामुळे खूप आत गरम होत होते. मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही पटकन बाहेर आलो. दर्शन वगैरे झालं. बाहेर बघू शकतो वानर वगैरे आहेत इकडे. ते पण प्राणी वगैरे खूप आहेत डोंगर वगैरे असल्यामुळे इकडे. आम्हाला वानर वगैरे भेटले तिथं, खेळत होते त्यांच्याच मस्त होते. इथं बघा पुढे ते धबधबा वगैरे, पावसाच्या दिवसात धबधबा वगैरे असतो इथं मार्लेश्वर म्हणून. इथं धबधब्यात पण वगैरे खूप पर्यटक वगैरे येतात. तिकडचं ते वातावरण वगैरे होतं बघा तुम्ही. खूप असं उंच असे डोंगर वगैरे आहेत. फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे सगळे काढत आहेत. ते इकडून असे सगळे हिरवळ असे पावसाची पसरते इकडून. आणि असं बरोबर डोंगराच्या मधून असं एक धबधबा वगैरे वाहत येतो. पाणी वगैरे खूप असतं, ते बघण्यासाठी पण खूप भाविक वगैरे येतात. दर्शन वगैरे आमचं झाल्यानंतर
कुठं जायचं काय जायचं बघा आपण, निसर्ग वगैरे बघा तुम्ही तिथे कसं आहे, मजा वगैरे आली खूप. त्यानंतर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले, सगळे खूप खुश होते. नंतर जरा खाली उतरल्यानंतर अशी साईडला पायऱ्यातच बरोबर त्यांचे ते दुकान वगैरे आहेत, ज्यूस वगैरे आम्ही त्यानंतर तिथं थोडासा घेतला. सरबत मी तर कोकोमच घेतला, मला काय ताक वगैरे काही जास्त आवडत नाही, कोकोम वगैरे घेतला. सगळ्यांनी असं जरा गार झाली सगळी, खूप गरम वगैरे तर खूप होतं दिवसाचं उन्हाचं. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास वगैरे चालू झाला, डिसिजन वगैरे चालू झाले सगळे पुढं कसं काय करायचं. त्यानंतर आम्ही गणपतीपुळेला जाण्यासाठी निघालो. तर गणपतीपुळेला जाण्यासाठी निघालो आम्ही, साईडला नदी वगैरे तिकडचा निसर्ग वगैरे खूप आम्ही अनुभवत होतो. तर तुम्ही नक्की जावं एकदा तरी, खूप मजा येईल तुम्हाला. आणि जाताय तर सगळ्यांना फॅमिलीसोबतच जावं, एकटं असं जाऊ नका, तर तुम्हाला मजा वगैरे येईल. खूप अशी गरमी वगैरे होत होती गाडीत सुद्धा. तर दुसरी गाडी येत होती मागून, हे बघा आमचा वेदांत आत्ताचा मुलगा झोपला आहे. तर गाडीत बसायला वगैरे थोडी अडचण होत होती, त्यामुळे ते आमच्या पायावर बरोबर मांडत झोपला होता. त्यानंतर निसर्ग आम्ही अनुभव घेत निसर्गाचा अनुभव आमचा प्रवास वगैरे पुढे चालूच होता. ड्रायव्हर वगैरे पण आमचा खूप थकून आला आहे, आपण खूप आता झोप वगैरे येत होती, दुपारची वेळ झाली होती, जेवायचं पण होतं, खूप झोप वगैरे पण लागली होती. तर आम्ही गणपतीपुळे दिशेने जरा जवळजवळ होतो. तर जसं जसं खाली जाईल तसं आम्हाला थोडा अनुभव येत होता, कोकणात गेल्यासारखं वाटत होतं. थोडं गार अशी हवा लागायला सुरू झाली होती. ड्रायव्हर वगैरे चेंज झाला. हा माझा दुसरा मोठा भाऊ आहे मंगेश कुंभार, तो पण खूप चांगली गाडी चालवतो. त्याचं गाणं तुम्ही मग ऐकलंच असेल ना, ड्रायव्हिंग पण तो खूप भारी करतो. त्यानं पण खूप मोठं असं योगदान दिलं, ड्रायव्हिंग वगैरे केली रात्रीची पण खूप चांगली गाडी चालवली. त्यानंतर बघा तुम्ही, आता आम्ही शेवटी गणपतीपुळ्याच्या जवळ पोचलोच आहे. समुद्र वगैरे दिसलं, आमचा जरा जीवात जीव आला. समुद्र वगैरे दिसल्यानंतर सगळी खूप खुश झालेली. तर गरमी वगैरे पण खूप वाटत होती, कधी एकदा त्या समुद्रात जाऊन आंघोळ करतो असं झालं होतं. तर आमच्या दोन्ही पण गाड्या पोचल्या. तर तिथून आमचा निर्णय वगैरे चालू झाला, जेवण वगैरे करायचं होतं, भूक वगैरे लागली होती. तर तिथून पुढचा प्लॅन चालू झाला. हा सचिन गुटे आहे आमच्या गावातील, त्याची गाडी आहे ओमनी, त्याचं ती एक दुसरी गाडी आम्ही सांगितली होती गावातून, त्याच्याच गाडीतून सगळ्या आमच्या सिस्टर वगैरे आलेल्या होत्या. तर आमची गाडी वगैरे पण आम्ही सावलीतच लावली होती. गाड्या वगैरे पार्किंगसाठी वगैरे आम्ही पण जागा वगैरे बघत होतो. वरचं रिसॉर्ट वगैरे आहे, तर ती राहण्यासाठी जर तुम्ही येत असाल तर रिसॉर्टची वगैरे पण तिथे खूप सोय आहे, चांगली सोय आहे. सगळ्यांना गरम वगैरे पण खूप होत होतं, भूक वगैरे पण सगळ्यांना लागली होती. तर तिथं आम्ही गाड्या वगैरे लावल्या होत्या सावलीला थोड्या, आणि हॉटेल वगैरे आम्ही बघत होतो अजूनपर्यंत. तर सगळे डिसिजन वगैरे घेत होते, कुणाला काय खायचं आहे, कुणाला काय खायचं आहे, तर तिकडचं स्पेशल काय आहे का बघत होतो. पण काय सगळं कुणाचं ताळमेळ वगैरे लागत नव्हता, पण मला तर खूप भूक लागली होती. त्यानंतर एक गणेश कृपा म्हणून हॉटेल फिक्स झालं, तिथं आम्ही जेवायचं वगैरे ठरवलं आम्ही सगळ्यांनी. तर व्हेजच खायचं वगैरे ठरवलं आम्ही सगळ्यांनी. तर बजेटच्या हिशोबानं, पैशाच्या हिशोबानं तसं ठीकच होतं हॉटेल, असं काही एवढं वाईट नव्हतं. तर आतमध्ये आता बघू शकता तुम्ही हॉटेल वगैरे या टाईपमध्ये असं हॉटेल होतं, कोकणी टाईपमध्ये हॉटेल होतं, कौल वगैरे येते वरून. तर आम्ही गेलो तिथं, बसलो, जरा मेन्यू कार्ड वगैरे बघितलं. तिथं गेल्यानंतर मेन्यू वगैरे बघितले तिथं कसं आहे काय, तिकडचे पण काय असं एवढं हायफाय वगैरे रेट नाहीत, तसं आपल्याला परवडलं असंच आहे. ही माझी मोठी बहीण आहे, ती बघत होती सगळं तिथं. मी पण जरा व्हायचं सांगितलं सगळ्यांना कसं असतं, जरा मेन्यूबद्दल वगैरे माहिती वगैरे दिली, काय आपल्याला बरं पडेल काय चांगलं पडेल, मला पण थोडीफार माहिती होती ह्याबद्दल. तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मग व्हेज थाळी मागवायचं ठरवलं. 120 रुपयाला व्हेज थाळी होती. तर सगळे आता बघा व्हेज थाळी आले आहे, 2 चपात्या, ताक, एक डाळ, भाजी वगैरे असं चांगलं कॉम्बिनेशन असं होतं थाळीमध्ये. सगळ्यांनी पोट भरून जेवण असं करून घेतलं, पोटभर सगळे जेवले, भूक वगैरे खूप लागली होती. जेवण वगैरे केलं, जेवण वगैरे तसं चांगलं होतं, एवढं काही वाईट नव्हतं जेवण. सगळ्यांनी पोटभर जेवलो. त्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडंसं व्हायचं, जरा लहानपण जरा व्हायचं सगळ्यांनी अनुभवायचं ठरवलं. थोडं वड एक होता बाहेर पारंबीवरती, जरा सगळ्यांनी झोकं वगैरे घेतलं थोडं बाहेर. त्या बघा माझ्या मोठ्या बहिणी आहेत, ही सगळ्यात मोठी बहीण आहे माझी. पारंबीवरती वगैरे जरा खेळ, लहान मुलांना पण जरा खेळवलं. ऊन वगैरे पण खूप लागत होतं, कधी एकदा त्या समुद्रात जातो असं झालं होतं. सगळी खूप मजा आणि खूप धमाल करत होती. तर तुम्ही नक्कीच या फॅमिलीला घेऊन, तुमच्या मित्रांना बहिणींना वगैरे नक्कीच घेऊन या, मजा करा, खूप मजा येते. कोकणात नक्कीच फिरायला या,
मी पण थोडी वेळेस मग मजा केली त्यांच्यासोबत. त्यानंतर बघा तुम्ही शेवटी आम्ही फायनली बीचवर पोचलोच होतो गणपतपुळ्याच्या. तर तिथे आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या. तर खूप साऱ्या राईड्स वगैरे तिथं होत्या लहान मुलांसाठी वगैरे. आमचं पण चाललेलं नाही राईड वगैरे घ्यायचा, पण सगळी भीत होती राईड घेण्यासाठी. तर ह्या राईडमध्ये असं डायनासोर ड्रॅगन टाईप होतं, त्याच्यात बसायचं असं वगैरे ठरत होतं. तर आमचं थोडं जीव आला, समुद्रात कधी जातो आणि कधी नाही असं जरा होत होतं आम्हाला पण. तर त्यानंतर लहान मुलांसाठी पण राईड वगैरे आहेत भरपूर इथे. तर आम्ही शेवटी फायनली समुद्रात जायला निघालोच. बघा माझी आत्या आहे आणि दिदी आहे मोठी पिया दिदी. खूप खुश होतो आम्ही सगळे. समुद्रात गेलो शेवटी आणि राईड वगैरे घ्यायचं आमचं ठरलं होतं. तर शेवटी आम्ही त्या राईडवरती बसलोच. बघा आता तुम्ही राईडवर बसल्यानंतर पण खूप मजा आली. तर आम्ही सगळेजण बसलो राईडवरती. भीती वगैरे पण खूप वाटत होती, कारण ती राईड आतमध्ये गेल्यानंतर खाली पण पडत होती, पण ती काही जास्त खोल पाण्यात वगैरे नेत नाहीत असं त्यांनी सांगितलं. सेफ्टी वगैरे आम्हाला दिली होती, त्यामुळे एवढं पण खूप काही टेन्शन घ्यायचं कारण नव्हतं. माझा मोठा भाऊ गणेश कुंभार वगैरे ती बाहेरच होती. जर एखादं चुकून कोण पडलं तर हेल्पसाठी वगैरे येणार होती, त्यामुळे ती काय आलीच नाहीत. हा बघा प्रज्ञेश, तो पण खूप खुश होता. तर शेवटी आमची राईड वगैरे चालू झाली. खूप मजा आली. समुद्रात आम्ही आत वगैरे त्यांना आम्हाला घेऊन गेला. तर हा एक खूप मोठा अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाला. मजा वगैरे आली खूप. आम्ही धमाल वगैरे केली. तर बघा किती लाटा मोठमोठे येत आहेत आणि त्यातून ती आमचा तो ड्रॅगन वगैरे कसा पुढं जात आहे. तर मजा आली खूप. लाटा पण खूप जोरदार येत होता पुढून, ते हलत होतं पूर्णपणे. ड्रॅगन व्हायब्रेट होत होता पूर्ण. तर मजा वगैरे आम्ही केली, खूप धमाल केली. तर बघा आम्ही आता रिटर्न वगैरे आलो आतमध्ये जाऊन. त्याने काही जास्त आम्हाला आत नेलं नाही, त्यामुळं सगळेजण नंतर आम्ही एन्जॉय वगैरे केला. त्यानंतर खाली वगैरे उतारलो आम्ही सगळेजण. हा बघा प्रज्ञेश, त्याचं नाव प्रज्ञेश आहे, कसा खेळतो बघा. तर तो पण खूप आनंदी होता. लहान मुलं पण आमच्यासोबत होती 2-3. खूप असं बघा कसा कोलंटोड्या घेतोय. तर त्यानं पण खूप मजा केली, त्याच्यासोबत आम्ही पण खूप मजा केली. तर समुद्रात पोहण्याचा वेगळाच आनंद असतो. फोटो वगैरे पण खूप काढले आम्ही. फोटोशूट वगैरे पण केला. तर कॅमेरा वगैरे नव्हता, आयफोन वगैरे होता वेदांकडे आत्ताच्या मुलाकडं. तर त्याच्यातच आम्ही फोटो वगैरे काढले. खूप धमाल केली ट्रिपला. बघा लहान मुलं वगैरे कशी खेळतात. आम्ही मंदिरात गेलो. आरती वगैरे चालू होती. तुम्ही बघा आता या ठिकाणी मंदिर वगैरे खूप सुंदर आहे गणपतीचं. दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेरचं वातावरण पण खूप भारी होतं. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला थोडा. शिरा आणि राईस आणि लोणचं असं एक कॉम्बिनेशन होतं. तर प्रसाद पण खूप भारी होता. सगळ्यांनी प्रसाद वगैरे खाल्ला. असं बैठक वगैरे त्यांच्या खुर्च्यांवरती बसून असं प्लेट वगैरे देतात. ते टेबल वगैरे काय नसतात. तर ते एक खूप वेगळीच मजा आहे खायची. त्यानंतर आम्ही निघालो. आमचा रात्रीचा प्रवास चालू झाला माघारी जायचा घरी. तर रात्रीचा आता आम्ही हॉटेल वगैरे शोधत होतो जेवणासाठी. रात्रीच्या समुद्रामध्ये आंघोळ वगैरे करून पोहून वगैरे खूप भूक वगैरे पण लागली होती. तर जवळपास रात्रीच्या 8 वाजलेले आहेत. आमचा रिटर्न परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर आम्ही कोकणात खूप मजा केली, तुम्ही बघितलंच असाल. तर तुम्ही नक्की या एक दिवस तुमच्या फॅमिली वगैरे घेऊन, बहिणी भावनासोबत नक्कीच या. एन्जॉय वगैरे करा खूप. आम्ही पण भरपूर एन्जॉय केला. तर आम्ही इथं जय मल्हार म्हणून असं एक हॉटेल होतं, ढाबा होता. तर शाकाहारी मांसाहारी दोन्ही पण होतं. तिथं आम्ही थांबलो होतो जेवायला. तर नॉनव्हेजच आम्ही खाल्लं. 1-2-3 जणांनी व्हेज खाल्लं, बाकी सगळ्यांनी आम्ही नॉनव्हेजच खाल्लं. तर पण जेवण वगैरे खूप चांगलं होतं. नॉनव्हेज मटण वगैरे, चिकन वगैरे, कोणी मटण कोणी चिकन असं खाल्लं. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर रात्रीच्या जवळपास आम्हाला पोहोचण्यासाठी गावामध्ये 3 वाजले. तर 1 डे रिटर्न ट्रिप आमची खूप चांगली झाली. तर कमेंट्समध्ये वगैरे सांगा तर तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग वगैरे. तर जास्तीत जास्त शेअर वगैरे करा, सगळ्यांपर्यंत पोचवा. तर याच आमची अशी 1 डे रिटर्न ट्रिप झाली. खूप मजा वगैरे आली, खूप आम्ही धमाल वगैरे केली.